मुंबईमध्ये एका टॅक्सी चालकाची मुजोरी दिसून आली आहे। प्रवाशांना ओटीपी मराठीमध्ये सांगितल्यावर कॅब चालकानं प्रवाशासोबत वाद घातल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओनंतर आता या कॅब चालकावर कारवाईची मागणी केली जाते। बघूया। इंग्लिश में बोलो, इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई। तिकडे वो मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो। इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ। राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणं अनिवार्य करण्यात आलंय। मात्र काही चालकांकडून या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचंही समोर येतंय। अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक प्रवासी कॅब चालकाला ओटीपी मराठीत सांगताना दिसतोय। इंग्लिश में बोलो, इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई। पण प्रवाशानं ओटीपी मराठीत सांगितल्यावर कॅब चालकानं प्रवाशासोबत वाद घातला। ओटीपी इंग्रजीतूनच सांगावा असा आग्रह या टॅक्सी चालकानं केला। इतकंच नाही तर टॅक्सी चालकानं प्रवाशावर अरेरावीही केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। नाही तुम्ही गाडी ऐप कुठे कौन सा, चालवताय? इंग्लिश में कि मराठी में? गाडी कुठे चालवता तुम्ही? महाराष्ट्रात चालवता? वो महाराष्ट्र में तू क्या है तू भाई, वो डाल बिंदास। मैं क्या लायसन्स बोल कोणी दिला? महाराष्ट्राने दिला। मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो मी बता। काय बोलतोय? मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा, मी काय बोलतोय? रुक जा भाई। कॅब चालकाच्या मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर आता या मुजोर टॅक्सी चालकावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर मुजोर कॅब चालकावर परिवहन मंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी अमित ठाकरेंनी केली। तर आदित्य ठाकरेंनीही परिवहन मंत्र्यांकडे बोट केल्याचं पाहायला मिळतंय। प्रताप सरनाईक सर ना, त्यांनी मला वाटतं त्या टॅक्सीवाल्यावर कारवाई केली पाहिजे। जी माणसं मराठी बोलतायत आता ते नको हिरमुसून जायला। कारण आता तो व्हिडिओ मी बघितला, त्या टॅक्सीवाल्याने कोणाला फोन केला मला माहीत नाही। त्याचे अजून टॅक्सीवाले असतील ज्यांनी येऊन ह्या कस्टमरला काय केलं असेल मला माहीत नाही। तो व्हिडिओ तिकडेच कट झाला। परिवहन मंत्रींनी गांभीर्याने घेतलं पाहिजे। अजून मुदतवाढ नाही दिली पाहिजे। आत्तापासून मराठीत बोललंच पाहिजे। आणि जिकडे असे व्हिडिओज दिसतील तिकडे आमचे लोक पोहोचतील। आणि मग असे व्हिडिओज दिसल्यानंतर मग आमच्या लोकांनी मारलं तर काय चुकलो आम्ही? आता मला वाटतं प्रताप सरनाईक ह्याच्यावर पुढे काय करतात ते बघूया। एआय वर प्रेम आहे, पण एआय च्या माध्यमातून काय करतात? मराठीची सक्ती केल्यानंतर काही रिक्षा, टॅक्सी चालक काही मराठी शिकायला तयार होत नाही। मराठी येत नाही, त्यात मराठी प्रवाशांच्या सोबतच अरेरावी करणाऱ्या या चालकांची मुजोरी थांबायला हवी। त्यासाठी सरकारनं अशा मुजोर चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।